करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी यूट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा. करमाळा नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने यंदा मोठी तयारी करून निवडणूक लढवली. गेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू न शकणाऱ्या भाजपने यंदा नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. यावेळी भाजपने मोठा नाद केलेला नाद पुरा होणार अशी भाजपला आशा आहे. करमाळा नगर परिषद निवडणुकीत भाजपने काय पण होऊ द्या, कमळ फुललेच पाहिजे हा जो नाद केलाय तो यशस्वी होण्यासाठी भाजपला प्लस पॉईंट ठरतील असे काही मुद्दे या निवडणुकीत जाणवलेत. त्यातील कोणते आहेत ते या भागात जाणून घेऊयात. बागलगट भाजपत असल्याचा फायदा. करमाळ्यातील राजकारणात बागलगट हा प्रभावी राजकीय गटांपैकी एक आहे. सध्या बागलगट भाजपत असल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्याचा थेट फायदा या निवडणुकीत होणार आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. पालकमंत्र्यांचे व्यक्तिगत लक्ष आणि लाडकी बहीण कार्ड. पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकीत व्यक्तिगत लक्ष घातल्याचे दिसून आले. त्यांनी या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमध्ये करमाळा दत्तक घेतो आणि पाहिजे तो विकास निधी देतो अशी मोठी आश्वासने दिलीत. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणामधून लाडकी बहीण योजनेचा मुद्दा घेऊन महिला मतदारांना थेट भावनिक साधही घातली. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हे पॉप्युलर कार्ड भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते. याशिवाय या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची मोठी ताकद स्थानिक भाजपच्या उमेदवारांना मिळाल्याचेही दिसून आले आहे. नाराजी टाळण्यात यश. करमाळा नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची संख्या मोठी होती. उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराजी मोठ्या प्रमाणात होईल अशी शक्यता होती. मात्र नाराजी टाळण्यात भाजपला मोठे यश आले. नगराध्यक्षपदासाठी भाजपने अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारात भाजप संबंधी सगळीच नेते मंडळी तसेच कार्यकर्ते सक्रिय दिसले. याचा फायदा भाजपला या निवडणुकीत होणार आहे. खास यंत्रणा आणि बागल यांचा सहभाग. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मिताई बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्यासह भाजपने या निवडणुकीच्या काळात खास पद्धतीने समोर आणलेले युवा नेते दिग्विजय बागल यांचा सक्रिय सहभाग असलेली एक विशेष अशी प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली. या प्रचार यंत्रणेमुळे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे भाजपला शक्य झाल्याचे दिसून आले आणि ते या निवडणुकीत भाजपसाठी उपयुक्त ठरेल असे दिसून येत आहे. भाजपचा पक्का मतदार आणि सूक्ष्म असे नियोजन. भाजपचा पक्का असा मतदार शहरामध्ये आहे. मागील निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढविणारे गणेश चिवटे यांना भाजपच्या या पक्क्या मतदारांच्या आधारामुळेच 2338 इतकी मते मिळाली होती. भाजपची पक्की मते यावेळीही पक्षाची एकनिष्ठ राहिली असल्याचे दिसून आले आहे. याशिवाय भाजपने प्रत्येक मतावर लक्ष केंद्रित करून या निवडणुकीचे अत्यंत बारकाईने सूक्ष्म असे नियोजन केले होते. याच नियोजनाचा फायदा भाजप उमेदवारांना या निवडणुकीत होईल असे देखील दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मिळालेली साथ. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपला थेट पाठिंबा दिला गेला. हा पाठिंबा म्हणजे केवळ मतांची बेरीज नाही, तर भाजपला एक मोठे संघटनात्मक बळ यामागे मिळून आले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नेतृत्व माजी आमदार संजयमामा शिंदे हे या ठिकाणी करत असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा भाजपला मिळालेला पाठिंबा म्हणजे माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे थेट समर्थन त्यांना असल्याचे यामधून स्पष्ट झाले आणि त्याचाच फायदा भाजपला निश्चितपणे या निवडणुकीत होणार आहे. पालकमंत्र्यांचे पाठबळ आणि बागल देवी चिवटे यांची एकी. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठबळामुळे या निवडणुकीत भाजपची वाटचाल आश्वासक अशी राहिली. याशिवाय बागलगट तसेच अर्बन बँकेचे चेअरमन असणारे कन्हैयालाल देवी यांच्या नेतृत्वाखालील नागरी संघटना, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांचे संघटन तसेच खास भाजपचे म्हणून असलेले कार्यकर्ते हे सर्वजण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला विजय मिळवून द्यायचाच या उद्देशाने एकीने सक्रिय असल्याचे दिसून आले. त्याचाही उपयोग भाजपला या निवडणुकीत होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? काय या निवडणुकीत भाजप विजयी होईल? भाजपने केलेला यंदाचा नाद यशस्वी होऊन नाद करा पण आमचा नाही असा अनुभव भाजप त्यांच्या विरोधकांना देईल? तुम्हाला काय वाटते?
तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा. सोबतच तुम्ही अद्याप आपले करमाळ्याची खबर हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा.